पायीचे वाहन पायीवरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे इतर तुळणे काय पुढे तुका म्हणे नेनो युक्तीची ते भोली म्हणून ठेविली पायी डोई विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा देवा तुचि गणेशु सकलार्थमति प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोजी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्चाधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकरू प्रथम बाबा
साकारं कलाकान्ततेजोधिकमोदिवक्त्रम् कलानीशवादापुनोदर्हदाक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर निवृत्ते दादा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐसे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायवरी. प्रस्तुत प्राप्त कीर्तन सेवेकरिता घेतलेला अभंग जगन्मान्य जगद्गुरु देवनिवासी संत तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील संतपर प्रकरणातील 3372 क्रमांकाचा 35 शब्द आणि 89 अक्षरांचा अभंग आहे. विठ्ठल बाळगोपाळांनो, बॅनरच्या पाठीमागचे समोर येऊन बसा. प्रस्तुत अभंग हा एका अधिकारी व्यक्तीने दुसऱ्या अधिकारी व्यक्तीच्या सोबत केलेली तुलना आपल्या समोर मांडत आहे. कीर्तन सेवेला प्रारंभ करण्याच्या अगोदर थोडासा पर्याय देणे गरजेचे आहे. गेली 33 वर्ष आपल्या या छोट्याशा वडगुल नगरीमध्ये सप्ताहाची परंपरा अखंड चालू आहे. सर्वश्रुत आहे, सर्वांना त्याबद्दल माहीतच आहे. तरी पण ही जी उद्याची देशाची भावी पिढी आहे त्यांनाही कळालं पाहिजे की हे रोपटं नेमकं कोणाच्या हातून लागलं होतं. रात्रीच आदरणीय बाळकृष्ण महाराज माडिक यांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वर मगर महाराज आमचे गुरुवर्य वैकुंठवासी ज्ञानेश्वर मगर महाराज 33 वर्षापूर्वी या गावी आले होते. सर्वांच्या संगनमताने विचार विनिमयाने या ठिकाणी सप्ताह प्रारंभ झाला. त्या काळचे आजही असलेले भजनी म्हणा, वारकरी, काळकरी, महाराजांना सहाय्य करणारे सर्वांचीच नावं घेणे शक्य नाही. तरीही त्या सर्वांना हात जोडून नमस्कार करतो की आजपर्यंत येणं प्रकारेनं जसं असेल त्या परिस्थितीमध्ये हा सप्ताह अखंडपणे सुरू आहे. आणि या धर्ममंडपात आपण सर्वजण हे श्रवण करण्यासाठी उपस्थित राहतात. 1993 पहिलं वर्ष 1993 पारायणाला बसायला भरपूर मंडळी जमली नव्हती. तरीही महाराजांचं पहिलं कीर्तन आमच्या चुलते कुलनेक बापूंच्या वस्तीवरती झालं होतं. त्या ठिकाणी अगदी काही जणांना यात रस वाटला आणि सप्ताह सुरू केला. पहिल्या पारायणाची गोष्ट आहे. त्याआधी एक आपल्याला उदाहरण सांगतो की माणसाने सुधारण्याची सुरुवात ही स्वतःपासून करायची असते. त्यामुळं ते उदाहरण जरी माझ्या स्वतःच्या घरातलं असलं तरी ते आज सांगणं अगत्याचं आहे. कारण काही गोष्टी या प्रसिद्ध व्हाव्या ही काळाची गरज असते आणि काही गोष्टी प्रसिद्ध होऊ नयेत ही सुद्धा काळाची गरज असते. माझे परमपूज्य पिताश्री शिल्पकार श्री शिवाजी कुशाबा पवार यांच्याकडं सन 1990 साली
एक ज्ञानेश्वरीची प्रत त्यांना सप्रेम भेट मिळाली होती आणि त्यामुळं महाराजांनी पहिला आग्रह आपल्या सर्वांचे नाना यांना केला की आपण पारायणाला बसा. घरची परिस्थिती अशी होती, आपल्या सर्वांना माहीत आहे. जे नवीन आहेत, बाहेरगावावरून मित्रमंडळी आले, त्यांच्यासाठी सांगणं गरजेचं आहे. परिस्थिती बेताची होती, म्हणजे दिवसभर काम केलं तर संध्याकाळी खायला भेटायचं. त्यामुळं वडिलांनी महाराजांना सांगितलं की मला शक्य नाही आहे, मी ग्रंथ देतो आणि असेल तर बसवा. महाराज म्हणले त्या पांडुरंगाच्या भरोश्यावर सगळं सोडून द्यायचं. मला एकंदरीत त्यातून सांगायचं काय की देव आहे हेच सांगायचं आहे. आणि कशा तरी प्रकारे वडील आणि माझे मोठे बंधू पारायणाला बसले. जेव्हा वडिलांना काम असेल तेव्हा त्यांना जायचं असायचं, असं ठरून पारायण सुरू झालं. पारायणाचा पहिला अध्याय पूर्ण होत होता तोवर आपल्या गावातीलच एक गृहस्थ जे वन खात्यामध्ये कामाला आहेत, मनशाप्पा गोसावी, ते सांगायला आले की शिवाजी पूर्णाच्या कामाचा पगार झालेला आहे, तेवढं वाटप चालू तेवढं घेऊन या. म्हणजे तो आपल्या मागे पुढे कायम उभा असतो याची प्रचिती मला त्यावेळेस सुद्धा आली होती. त्याच्यानंतर भरपूर वेळ आली. अशा प्रकारे हा जो सोहळा सुरू झाला त्याला आजपर्यंत 33 वर्ष झाले आहे. तिथून पुढेही हा अशाच शांततेने सर्वांच्या विचारविनिमयाने सुरू राहावा अशीच त्या पंढरीश परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. कीर्तनात या रंग भरावा, कीर्तनात या रंग भरावा, ही माझी मनीषा, यारा माझा संतोषा, यारा माझा संतोषा, यारा माझा रमिषा. कीर्तनात या रंग भरावा, कीर्तनात या रंग भरावा, ही माझी मनीषा, यारा माझा रमिषा, यारा माझा संतोषा. नावापुढे एक नाव जोडले गेलेले त्याच्यामुळे कवी आज उपस्थित या ठिकाणी वयोवृद्ध ज्ञानवृद्ध माझ्यासोबत आलेले रुईखेल निवासी सीताराम बापू दाते, त्याचप्रमाणे माझे व्यवसाय बंधू आणि कीर्तनकार हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज मांडोळे, त्याचप्रमाणे संभाजीदाजी टकले, बाळूमामा, मी त्यांना बाळूमामाच म्हणतो, बाळासाहेब बेरड माझ्यासोबत आलेले आहेत. हरिभक्तपरायण किरण महाराज वाईकर, एक उगवता सूर्य हे या परमार्थ क्षेत्राचा, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. आयांनो, मातांनो, ही व्यक्ती अशी आहे, गेल्या दीड वर्षापूर्वी रुईखेल ते मांदळी पायी दिंडी काढण्याचं त्यांनी ठरवलं आणि रुईखेलमधील महिलांना एक एक करून जमवायला सांगितलं. एक एक करता करता आज तागायत त्या दिंडीमध्ये 250च्या वरती महिला आणि पुरुष सहभागी होतात महिन्याच्या एकादशीला. त्याचप्रमाणे आपल्या गावचे उपसरपंच, माझे मोठे बंधू म्हटलं तरी चालेल, वयाने ज्येष्ठ आहेत, आपले राम गोडके, त्याचप्रमाणे ज्यांच्या कंठामध्ये साक्षात कोकिळा बसते असे रमेश महाराज, त्याचप्रमाणे संतोष महाराज, आदरणीय गोसावी पाहुणे. मला माळ जरी नसी घातली तरी माझे गुरुच असणारे लहानपणीपासून आमचे तुमचे लाला महाराज, पण माझे आवडते लालादाजी, त्याचप्रमाणे माझे ज्येष्ठ बंधू राजबापू, त्यानंतर दारकर पाहुणे, माझे मोठे चुलते आमचे दादा, त्याचप्रमाणे विनिकरे बाबा, माफ कर आपलं नाव
मनसुख बाप्पू डवळे काका, त्याचप्रमाणे तुलसी माता, त्याचप्रमाणे इथं उपस्थित असणारे सर्व बबन माऊली, आनंददाजी, त्यानंतर ऐलू बाप्पू, बालकृष्ण महाराज माडिक आणि आत्ताच ज्यांचं आगमन झाले असे गोगरगावचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय सौ सुजाताताई मिलिंद भोसले उर्फ सुजाता गोडके माहेरी आल्या, त्यामुळे दोन्ही नावं घेतले. त्याचप्रमाणे आमचे दाजी मिलिंदाजी, माझे सहकारी मित्र महेश बोरुडे, बागचंद बोरुडे, भोलानाना शिंदे, त्याचप्रमाणे समोर बसलेले सर्वजण जावई आजीनाथ, त्याचप्रमाणे आपण सर्व माता भगिनी, आपल्या सर्वांचं इथं मी गाववालाच आहे त्यामुळं मी स्वागत करतो. आणि ज्यांच्या हातात नटराजाचं तांडव नृत्य जसं होतं त्यांच्या हातामध्ये साक्षात नटराज बसलेले आहेत असे बालाजी महाराज, त्याचप्रमाणे खंडगाववरून माझ्या वर्गमैत्रिणीचे वडील हबप लांडेगुरजे सुद्धा आलेले आहेत. त्याचप्रमाणे माझे मातापिता या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व लहान थोर. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, आज हा यज्ञ ज्यांच्या मार्गदर्शनाने चालू आहे असे माझे मावस बंधू आदरणीय रामायणाचार्य रामेश्वर महाराज माडी यांना वंदन करून पुढे चालूया. आळंदी या ठिकाणी एकदा एक धरणेकरी धरणं देऊन बसला माऊलींच्या समाधीच्या समोर. आज जसे बसतो आपण मोर्चे निघतात, धरणे आंदोलन होतात, तसं एक जण माऊलींच्या समाधीसमोर धरणं देऊन बसला आणि त्यांनी माऊलींकडं मागणी केली धनधान्याची, दौलतीची. परंतु ती एक प्रकारे अहंकाररूपी मागणी होती, दुष्ट बुद्धीने केलेली होती. त्यामुळं माऊली त्याच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्याला सांगितलं की सध्या आळंदीचं कोर्ट बंद आहे, तुला जर काही पाहिजे असेल तर देऊच्या कोर्टात जाऊन संत तुकारामांच्या समोर माग. तेव्हा तो धरणेकरी संत तुकाराम महाराजांकडे गेल्यानंतर तुकाराम महाराजांच्या मनाची जी अवस्था झाली आहे की आपण गुरूंचे गुरु आहात, ज्ञानांचे ज्ञानी आहात, तरी आपण या व्यक्तीला माझ्याकडे पाठवलं, माझी जागा ही आपल्या पायाशीच आहे, मी आपल्या पायाशीच शोभून राहतो, असं त्यांचं म्हणणं या अभंगातून आलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो नम्रता घेतो, लीनता घेतो, त्याच्या अंगीच खरा मोठेपणा असतो. तुकाराम महाराजांचाही अधिकार एवढा मोठा होता की ते साक्षात महाविष्णूच्या अवताराला ज्ञानेश्वर माऊलींना सांगत होते की महाविष्णूचा महादेव
आपल्या कीर्तनात असं तोंड सोडून नाही बसायचं, मस्त गप्पा मारायच्या. तुम्ही माझ्याशी बोला, मी तुमच्याशी बोलल, काही नाही. माझं कीर्तन महाराज म्हणून ऐकूच नका, महाराज जाऊ दे तिथे. तुम्ही आम्ही खेळी मिळे गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मिळे. टाळ्या वाजवा, 2 घात जास्त जातील जरा जोरात. अजून एकदा. आपले माणसं आहे, आपल्या माणसासाठी कंजूसपणा नाही करायचा. आदरणीय विश्वाबा येरीजवळचा वापा कोरडा राहतो ना, शेतकऱ्याचा मुलगा आहे पण शेती आपण करायचं भाग्य आलं नाही. येरीजवळचा वापा कोरडा राहिला. तर हा काय सांगत होतो, वाजले किती? वाजून नका देऊ, बारा जाऊ द्या. तर ज्ञानेयांचा राजा म्हटले माऊलींना. ज्ञानदेव माऊली ज्ञा. आपसात बोलू नका रे, माझ्याशी बोला ना. काय पाहिजे? चॉकलेट, कॅडबरी? ज्ञानदेव माऊली ज्ञानोत्तम, जे ज्ञानी लोकांमध्ये उत्तम आहेत असे. नरोत्तम, नरामध्ये जे उत्तम आहेत असे. देवोत्तम, ज्यांच्यासाठी देव सुद्धा रडले असे देवोत्तम. वरोत्तम, ज्यांच्या वराने मृत झालेली व्यक्ती सुद्धा उठून बसली आणि स्वतःच्या हाताने लेखणीने 9033 ओव्या लिहून आज आपल्या समोर एवढी मोठी ग्रंथसंपदा उभी केली. असे वरोत्तम. ज्यांच्यामध्ये मानवता होती असे. ज्यांच्यामध्ये उदारता होती. किती ती उदारता! अहो, दारातून हाकलून दिलं ना तरी त्यांना काही वाटत नव्हतं. जेव्हा आळंदी गावामध्ये भिक्षा मागायला जायचे दारोदारचे सर्वजण, कोणीही भिक्षा देत नव्हते. त्याच्या मागचं कारणही तसंच होतं. तरी सुद्धा सर्वांना माफ केलं. लीनता होती त्यांच्यामध्ये. पैठणला असताना जेव्हा धर्ममार्तंडांनी त्यांच्या पाठीवर असुराचे फटके मारले तेव्हा त्यांना सुद्धा त्यांनी माफ केलं. एवढी लीनता त्यामध्ये होते असे ज्ञानदेव माऊली. संन्याशाची पोरं म्हणून त्यांचा 4 भावंडांचा खूप छळ व्हायचा. आई वडिलांना पैठणच्या ब्राह्मण सभेने आधीच देहांत प्रायश्चित्त दिलं होतं. कारण त्यांच्या अनुसार, त्या काळातील परंपरेनुसार जो गुन्हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्याकडून घडला होता तसा गुन्हा त्यांच्या आधी कोणाकडूनही घडला नव्हता. त्यामुळे अशा गुन्ह्याच्या बाबतीत
काही शिक्षा द्यायची हे लिखित नव्हतं त्यांच्या नियमामध्ये, धार्मिक नियमामध्ये. म्हणून त्या उभयतांना देहांत प्रायश्चित्त दिलं गेलं होतं. आणि पाठीमागं राहिली होती 4 चिमुकली बाळ, 3 मुलं आणि 1 मुलगी. 3 मुलं आणि 1 मुलगी. अन्न अन्न करत पटकायची. कोणी मन मोठं करून त्यांच्या जुळीमध्ये कसल्याही प्रकारची भिक्षा टाकत नव्हती. तरीही या 4 भावंडांनी स्वतःसाठी काही प्रॉपर्टी कमवून ठेवली नाही. जे कमवलं, जे मिळवलं ते सर्व विश्वाला देऊन टाकलं. अरे स्वतःसाठी माणूस जे मागतं ना ते भीक असतं, भीक. कुटुंबासाठी जे मागतं त्याला भिक्षा म्हणतात. गावासाठी, समाजासाठी जे मागितलं जातं त्याला दान म्हणतात. पण अखंड अखिल अशा विश्वासाठी जे मागितलं माझ्या माऊलींनी त्याला पसायदान म्हणतात, त्याला पसायदान म्हणतात. असे माऊली तुम्ही असताना, एवढे थोर असताना, साक्षात परमेश्वराचे अवतार असताना तुम्ही या धरणेकऱ्याला माझ्याकडे पाठवलं. तुम्हाला संपूर्ण समाज आज ज्ञानदेव म्हणत आहे. तुम्ही गुरूंचेही महाराजे आहात, ज्ञानियांचेही महाराजे आहात. ज्ञानाचा सागर असं ज्यांचं वर्णन केलं जातं असे माऊली. काय झालं द्वापार युगामध्ये अर्जुनाला जेव्हा मोह झाला आपल्याच लोकांचा, त्याच्या हातातील त्याचं गांडीव धनुष्य गळून पडलं, त्यावेळेस त्याला जो उपदेश केला भगवान श्रीकृष्णांनी तो संस्कृत भाषेत होता. त्यालाच आपण आज भगवद्गीता म्हणतो. तीच भगवद्गीता वाचण्याचा फक्त समाजातील काही वर्गालाच अधिकार होता. नवे नवे फक्त शिक्षण घ्यायचाच त्यांना अधिकार होता. त्यामुळे फक्त तो वर्गच ती भगवद्गीता वाचू शकत होता. त्या भगवद्गीतेचं प्राकृत भाषेत, मराठी भाषेत माऊलींनी भाषांतर केलं आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कळण्यासाठी. 700 श्लोक असलेली भगवद्गीता 9033 ओव्यामध्ये प्राकृतबद्ध करून माऊलींनी आपल्या समोर ठेवली सामान्य लोकांसाठी. त्यानंतर योग्यांसाठी, साधकांसाठी, जे साधक असतात. आता साधक, साधू, सामान्य, संत वेळ भेटला तर सांगूच, पण समजून घ्या साधकांसाठी माऊलींनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर योग्यासाठी ज्यांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली त्यांना सुद्धा अहंकार झाला होता स्वतःच्या ज्ञानाचा. त्यांचे डोळे उघडण्यासाठी, त्यांच्या आत्म्याचे डोळे उघडण्यासाठी त्यांना 65 ओव्यांमध्ये किंबहुना श्लोकांमध्ये उपदेश केला. ती चांगदेव 65
एवढ्यावरही त्यांचं समाधान झालं नाही की अजूनही हा वर्ग ज्या परमात्म्याने या पृथ्वीवर या मानव नावाच्या प्राण्याला पाठवले, अजूनही हा त्या परमात्म्याच्या बद्दल आपल्या मनामध्ये काही आस्था पाळून नाहीये. किंबहुना सर्वच जण साधक नसतात, सर्वच जण योगी नसतात. आजच्या युगामध्ये आपण धावपळ बघतो किती चालली. सकाळी उठल्यापासून 4 वाजल्यापासून चालू असतं. आपण सर्वजण शेतकरी आहात. आपण सर्वांकडं गुरे आहेत. त्या गुरांसाठी आपल्याला लवकर उठावंच लागतं. माझ्या लहानपणी मला आठवतं, माझ्या लहानपणी 3:30-4 वाजता लोक उठायचे. परंतु त्यावेळेस एवढं दूध दुभतं गावात नव्हतं. त्यावेळेस वडाच्या आरसाडाला, अजून कुठं कड्याखाली गवताचे ओझे आणण्यासाठी जात असत. ते आठवतं. आजच्या जीवनामध्ये, या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये खूप धावपळ माणसाची वाढलेली आहे. या एवढ्या धावपळीमध्ये 6 शास्त्र, अरे बाळांनो या ना इकडे, गुलाबजाम आणले बॉक्स भरून. या धावपळीच्या आयुष्यामध्ये 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, या सर्व गोष्टी वाचण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. बरोबर ना? आहे का वेळ? खरं बोलते, नाही वेळ नाहीये. म्हणून आपल्या सर्वांसाठी 943 शब्दांचा 28 अभंगाचा हरिपाठ ज्ञानेश्वरांनी लिहिलाय. अगदी सोप्या भाषेत प्रत्येकाला समजल असं त्या हरिपाठामधलं एक जरी चरण आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरवलं, अनुभव त्याचा घेतला, तरी आपल्या आयुष्याचं सार्थक होऊ शकतं. आपलंच नाही तर मातृ, पितृ, भ्राता, सगोत्र, अपार, चतुर्भुजनारा हो नये, चतुर्भुजनारा